स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी MST CET ची परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश. हो विद्यार्थी मित्रांनो, तर ही बरोबर ऐकताय तुम्ही. तर कुठले आहेत हे विद्यार्थी, काय कुठल्या कास्टचे आहेत, त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, काय नियमावली आहेत, शासनाकडनं काय नियम आहेत, हे आपण हे डिटेलमध्ये बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. हो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की हा GR महाराष्ट्र शासनाकडनं रिलीज झालेला आहे. तुम्ही बघू शकता 8 जुलै 2024 ला हा GR रिलीज झालेला आहे. त्यात महाराष्ट्र शासनाने हा GR रिलीज केल्यानंतर काय सांगितलं आहे, तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक कष्टाच्या दुर्बल घटक दॅट इज EWS, SEBC तसेच OBC या वर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत. राईट विद्यार्थी मित्रांनो, तर लास्ट इयरच हा GR रिलीज झालेला आहे. आपल्या गव्हर्नमेंटने हा GR रिलीज केलेला आहे. तर इतक्या दिवस मुलींना जे EWS कॅटेगरीला बिलॉंग करतात, SEBC कॅटेगरीला बिलॉंग करतात, OBC कॅटेगरीला बिलॉंग करतात, VJNT कॅटेगरीला बिलॉंग करतात, या सगळ्या मुलींना 50% सवलत देण्यात येत होती. पण ह्या GR रिलीज झाल्यानंतर ही 50% ऐवजी 100% लाभ मंजूर केलेला आहे या विद्यार्थ्यांना. फक्त मुलींना या GR मध्ये फक्त मुलींचा उल्लेख आहे विद्यार्थी मित्रांनो, मुलांना हे लागू होत नाही. तर आपण आता डिटेल मध्ये बघूया या GR मध्ये त्यांना नेमकी म्हणायचं काय आहे, त्यांनी काय काय आदेश सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्या मुलींचे घरचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर ते मुली ह्या GR साठी पात्र आहेत. त्या मुलींना ही सवलत देण्यात आलेली आहे. ते मुली OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी, SEBC कॅटेगरी किंवा VJDT कॅटेगरी ह्या कॅटेगरीचे असतील तर त्या मुलींना 50% ऐवजी 100% सवलत मिळणार आहे. हे आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं आदेश आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी पण बऱ्याच मुलींनी ह्या GR चा फायदा घेतलेला आहे आणि ह्या वर्षी देखील बरेच मुलांना माहिती आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब असणार आहे. कारण 8 लाखापेक्षा जर त्यांचं कौटुंबिक उत्पन्न कमी असेल, 8 लाखापेक्षा कमी असल्यास त्यांना ही फॅसिलिटी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सपोज तुमची फी फार्मसीसाठी, इंजिनिअरिंगसाठी किंवा ऍग्रिकल्चर या क्षेत्रासाठी जर मुलींना प्रवेश घ्यायचा असेल आणि जर तुमची फी 1 लाख रुपये आहे तर 50% फी भरण्यास लागू होते. पण या GR नंतर तुमची सगळी फी माफ करण्यात आली आहे. जी तुम्हाला नॉमिनल फी जी ते प्रत्येक कॉलेजची असेल ती नॉमिनल फी तुम्हाला तेवढीच फक्त फी भरायची आहे. म्हणजे जी आतापर्यंत SC किंवा ST कॅटेगरीला फी लागत होती तीच नॉमिनल फी EWS, SEBC, OBC आणि VJNT या कॅटेगरीला लागणार आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल इनफॅक्ट की मुलींना शिक्षण मोफत करण्यात आले. कारण जी काही नॉमिनल फी आहे तेवढीच तुम्हाला भरण्याची गरज आहे. सपोज 10,000 फी असेल SC ST कॅटेगरीसाठी, तेवढीच फी या मुलींना देखील लागणार आहे. ओपन कॅटेगरीला ही सवलत मिळणार नाहीये. परत मी सांगते, फक्त ज्या मुली OBC, EWS, SEBC आणि VJNT या कॅटेगरीत असतील आणि त्यांचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल त्यांना ही सवलत मिळणार आहे. तुम्ही बघू शकता काय आहे शासन निर्णय. इथे त्यांनी इन डिटेल मध्ये सांगितलं आहे की कुठल्या
निर्णय शासनाने घेतलेले आहेत की राज्यातील जे शासकीय महाविद्यालय आहेत, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अशांत अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खासगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाचा सक्षम राबविण्यात येणार आहे. म्हणजे या सगळ्या महाविद्यालयांमध्ये ही प्रोसेस लागू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप वाईज ऍडमिशन घेतले तिथे देखील ही प्रवेश लागू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आतापर्यंत नव्हती पण आता माहिती झाली आहे तर तुम्हाला ह्या सवलतीचा लाभ घेता आला पाहिजे. मुलींना या सवलतीचा लाभ घेता आला पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना पुढे जाण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याच्या बाबत इन डिटेल माहिती हवी असेल तर तुमच्या राज्यातील किंवा तुमच्या शहरातील तुम्ही जे शासन ऑफिस असतं तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. त्याचबरोबर एक कॉलेजेस मध्ये जे महाविद्यालय आहेत तिथे पण तुम्हाला याबाबत इन डिटेल मध्ये माहिती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रायव्हेट कॉलेजेस देखील आहेत तिथं पण ही नियमावली लागू आहे तर तुम्ही घ्यावा एवढीच माझी विनंती आहे. तुम्ही बघू शकता इथे दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट इथे तुम्ही बघू शकता त्यांची ट्युशन अँड एक्झाम फी वेवर फॉर गर्ल स्टुडंट, राईट. ज्या मुलींचं घराचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांनी हे ऑफिशियली डिक्लेअर केलेलं आहे. आपण GR तर बघितलाच. त्याचबरोबर त्यांचं टेम्पलेट देखील त्यांनी डिक्लेअर केलं होतं. तर तुम्ही सगळ्या मुलींनी लवकरात लवकर ह्या संधीचा फायदा घ्यावा हीच इच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, MHCET साठी ग्लोबल ऑनलाईनने काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेलं आहे ज्याच्यात विद्यार्थ्यांना आपण 1-to-1 काउन्सिलर एक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचं काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला या काउन्सिलिंग सेशनसाठी ₹2000 फीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये तुम्हाला आम्ही राईट फ्रॉम तुमचा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत प्रत्येक स्टेपला ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या स्कॉलरशिपची इन डिटेल माहिती पाहिजे असेल, नंतर काय याच्याबद्दल अपडेट असतील ते पाहिजे असतील किंवा DBTचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल अपडेट हवे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील. ग्लोबल ऑनलाईन नीटला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं काउन्सिलिंग सेशन जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि रिलेटिव्ह मध्ये सगळ्यांना शेअर करा जेणेकरून ह्या सवलतीचा सगळ्यांना फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.